मंडळी, आज आपण घरच्या घरी पनीर बनवतोय आणि पनीरसाठी लागणारा मसालाही घरीच बनवायचा. बाहेरून कितीही पनीर विकत आणलं तर त्याची चव घरच्या पनीरला जशी आहे तशी त्याला चव नसते. आता सकाळची सुरुवात जर खूप छान अशी झालेली आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. छोटीशी क्लिप होती आणि यामध्येच ॲड केली. इकडे दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ज्या दिवशी दूध शिल्लक राहतं त्या दिवशी हा पनीरचा बेत होतोच. आणि दूध गरम करण्यासाठी ठेवले आणि पनीर बनवायचं होतं म्हणून लिंबू बघितलं तर लिंबू नव्हतं म्हणून इथे विनेगर वापरलेलं आहे. विनेगर वापरू शकता, सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा वापर केला तरी चालेल. मैत्रिणींनो, 2 चमचे विनेगर असेल तर एक साधारणतः 4 ते 5 चमचे त्यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला पहिल्यांदा पनीर बनवून घ्यायचं आहे ना. मग दूध थोडंसं हे झालं, गरम झालं ना, म्हणजे छान अशी उकळी आली की हे विनेगरचं पाणी यामध्ये ॲड करायचं. छान असं ढवळून घ्यायचं आणि दूध आणि त्यातील पनीर सेपरेट झालं की गॅस बंद करायचा आहे. गरज वाटली तर आणखी थोडंसं विनेगर घालू शकता. जास्त प्रमाणात जर घातलं तर पनीरची चव बदलते आणि पनीर असं थोडंसं रबरासारखं लागतं. त्यामुळे प्रमाण जे तुम्ही बघूनच त्यामध्ये ॲड करू शकता, जास्त ॲड करू नका. थोड्या वेळानं दूध फाटलं की गॅस बंद करायचा आणि इथे तुम्हाला अगदी ट्रान्सफर असं पाणी आणि पनीर साईडला झालेलं दिसत असेल. इथे मी गॅस बंद केला. आता हे थोडंसं थंड पाण्यानं धुवून घेते, म्हणजे आंबटपणा जर असेल तर थोडासा कमी होईल. एखाद्या सुती कपड्यामध्ये हे गाळून घेते, म्हणजे पाणी साईडला होईल. हे पाणी भाजीसाठी वापरू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर भाजीमध्ये त्याचा वापर करून घेऊ शकता. परंतु मी काही भाजीला हे पाणी घालत नाही. एका सुती कपड्यावरती हे काढून घेतलं आणि घट्ट असं बांधून ना एखादं जड वस्तू एखादी त्यावरती ठेवायची. अर्ध्या तासामध्ये पनीर तयार. त्यातील जास्तीचं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि छान असं पनीर घरच्या घरी बनवता येते. हे बघा, थंड पाण्याने हे धुवून घेते किंवा फ्रीजमधलं पाणी वापरलं तरी चालेल. छान असं पिळून बघा, अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे जाळीवरती आणि वरून असं जड एखादी वस्तू त्यावरती ठेवते. अर्धा तास मसाला करीपर्यंत हे साईडला ठेवणार आहे, म्हणजे अर्ध्या तासामध्ये हे पनीर तयार. जेवढी जड वस्तू ठेवणार ना तेवढं पटकन पनीर तुम्हाला भाजीसाठी तयार आहे. टोमॅटो, कांदा घेतलेला आहे. थोडासा लसूण, काजू आणि दही थोडं 2 चमचे यामध्ये मी घालणार आहे. तिकडं पनीर तयार होतं आहे तोपर्यंत इकडं फोडणी करून घेते, म्हणजे मसाला पहिल्यांदा बनवून घेते. कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि थोडेसे काजू घातले. कारण मसाला बनवत असताना काजू थोडेसे त्यामध्ये घातले की ग्रेव्हीला छान असं टेक्स्चर येतं आणि चवही छान लागते. लसूण भरपूर घालायचं. आज आपण बाहेरचे मसाले वापरत नाही, घरचाच मसाला बनवतोय, तर अशा पद्धतीने वाटण केलं ना चव खूप छान येते. हलकासा ब्राऊन लसूण होईपर्यंत परतून घेतला. 2 कांदे उभे कट करून घेतलेले तेही इथे तेलामध्ये परतून घेते. कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा मैत्रिणींनो. आता तो कांदा पटकन भाजला जावा म्हणून चवीनुसार मीठ घातलं. 3 ते 4 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, तेही आता इथे परतून घेते. कांदा टोमॅटो एकत्र शिजू देते. झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनटं मी हे एकत्रित शिजू दिलेलं आहे आणि अधूनमधून असं चेक करून ना छान असं पूर्णपणे मऊ होईपर्यंत हे शिजू द्यायचं. हे सर्व मसाला म्हणजे कांदा टोमॅटो भाजलेला थंड करण्यासाठी ठेवला. मसाला बनवते तोपर्यंत इथे पनीर तयार झालं बघा. आणि किती छान असं पनीर झालं आहे, मऊ लुसलुशीत असं आहे आणि घरीच बनवलेलं पनीर. झटपट होतं आणि मी पण नेहमी ना भाजीची तयारी करतच हे असं बनवत असते आणि घरीच बनवलेलं पनीर वापरत असते. चव खूप छान असते. पनीर बघा किती सारं असं झालेलं आहे आणि अगदी लुसलुशीत असं पनीर आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवलं तर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता, परंतु मी हे भाजीसाठी लगेच वापरणार आहे. आणि हे बघा, थंड करण्यासाठी इथं ठेवलेलं आहे कांदा टोमॅटो. पनीर तयार आहे. याचं आता वाटण करून घेते आणि जी कढई वापरलेली त्याच कढईमध्ये आता पनीर बनवायचं होतं. मसाल्याचं वाटण करून घेतलं. 2 चमचे तेल घालायचं. थोडेसे खडे मसाले वापरायचे, परंतु मी खडे मसाले वापरत नाही कारण मुलं खातात आणि जास्त तिखट लागले की मुलं मग खात नाहीत. मग मुलांच्यासाठी बनवते तर खडे मसाले नाही घातले यामध्ये, परंतु तुम्ही थोडेसे खडे मसाले आवर्जून घाला. ग्रेव्हीला छान अशी टेस्ट पण येते. कांदा लसूण मसाला नेहमीचा जो आहे तो वापरलेला आहे आणि हे जे वाटण करून घेतलेलं ते इथे तेलामध्ये परतून घेते. हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला असेल तर यामध्ये मिक्स करून घ्या.
आणि छान असं परतून घ्यायचं. हे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. गरज वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. मी आणखी थोडंसं त्यामध्ये पाणी घालते. छान असं हे शिजू देते. परंतु आता मसाल्यासोबत ही शिमला मिरची पण शिजावी म्हणून यामध्ये घातलेली आहे. पनीरसोबत थोडी का होईना शिमला मिरची असली की छान लागतं आणि मला ते आवडतं, त्यामुळे मी थोडी का होईना शिमला मिरची घालण्याचा प्रयत्न करते. थोडं पाणी ओतून ना शिजू देते बघा. सुरुवातीलाच आता मीठ घातलं होतं, त्यामुळे ते मीठ आता घालत नाही. झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही शिजू द्यायची. मित्रांनो, यामध्ये दही ॲड केलेलं, त्याचा व्हिडिओ बहुतेक स्किप झाला, कारण मसाला ज्यावेळी परतून घेत होते त्यावेळी थोडंसं दही त्यामध्ये मिक्स केलेलं. छान असं आता पनीर घालते आणि पनीरसोबत ही ग्रेव्ही छान अशी शिजू देते. मग थोडीशी कसुरी मेथी घाला किंवा स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून आणखी थोड्या वेळासाठी वाफ द्यायची. मैत्रिणींनो, ही ग्रेव्ही जी आहे खूप छान अशी चवीला लागते. म्हणजे पनीर जे आहे घरी बनवलेलं पनीर झटपट होतं आहे आणि तेच चवीला छान असं लागणारं ही पनीरची भाजी. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.